आज सकाळी उठून मी सलाफवर जाऊन बघते तर काय इथं दिवे मस्त झोपून आहे टपमध्ये आणि मी पटकन स्वयंपाक करत आहे. मग पटकन मी कणिक भिजवायला लागली. मग भात, पोळ्या, वरण, सुजी वगैरे सगळंच बनवलं. मग आई मला तेवढ्यात आवाज देते ये म्हणते मामा आल्या. मग त्याने खाऊ वगैरे घेतला आई म्हणून माझ्या आणि खूप सारं खाऊ घेतलं. मस्त मजा येणार. मग माझी बहीण वरतं होती सलाफवर तर तिथं बंदर आले होते. मग आई तिथे पोळी वगैरे देऊ लागली. त्यांनी खा बा म्हणून तिने काही खाल्ले नाही. मग ती एक सलाफवर बंदर आला. मग आई तितक्यातच तेवढ्या त्यांची पाया लागायला लागली. तो बंदर तर पूर्ण चिडूनच गेला. असा दातच दाखवायला लागला तो. मग आई पप्पा मी माझी बहीण वगैरे आम्ही तिथं बंदर वगैरे पाहत बस. मग तिथं दिव्या आणि ते बंदर यांच्या दोघांचा तर झगडा इकडून तिकडं आणि मी इतक्यात जवळून त्यांचे फोटो वगैरे व्हिडिओ बनवत होती. तर आणखी मला भीती वाटत होती मी कसं काढू म्हणून. तरी मी काढला वगैरे कारण मी व्लॉग बनवत आहे म्हणून पूर्ण कॉन्फिडन्सनं बनवलं. आणि मग तेवढं जेवण केलं. मग पटपट जेवण केलं. मग शॉपमध्ये निघाले. मग शॉपमध्ये गेले तरी तर खूप सारे जाल्या वगैरे होते. मग मी जाल्या वगैरे काढल्या तर दादाला म्हणायला लागून पेमेंट वाढव म्हणून. मग ते दादाला पैसे वगैरे दिले मी. मग त्याने गावाला जाऊन राहिली होती वहिनी वगैरे. मग म्हणे मला चल म्हणलं मी नाही येत. मग माझ्या डोळ्यात खूप त्रास होत होता. मग आईला ड्रॉप टाकून मागितली. ड्रॉप वगैरे टाकले. मग भूक लागली तर केळं वगैरे खाल्ली शॉपमध्ये. आणि मग तेवढ्यातच मग मी माझ्या कामाला लागली. व्हॉट्सअपवर चॅट करायला लागली पटकन. मग वहिनी वगैरे आली. त्यांचा ब्लाऊज वगैरे शिवून किती सुंदर बहुत सुंदर होता डिझाईन वगैरे. आणि मग आम्ही पूर्ण घरी वगैरे गेलं. मग ही मुलगी आली. हे लहानची बाई तर बापा बहुत मस्ती करत मला पाहिजेच म्हणे खुर्ची. मग आमचा हा छोटासा थिएटर. मग आम्ही रोज पिक्चर पाहतो. मग दादाने टेप वगैरे दिलं. मग शॉपमध्ये गेली मी. 8:30 वाजले तरी शॉप बंदच नाही झाली. मग शॉप बंद झाली का मग लवकरच आम्ही घरी गेलं. माझा घर तर जवळच होता तरी पोचली मी पटकन. मग फ्रेश वगैरे झाली. मग जेवण वगैरे आणि ते चटणी इतकी सई टेस्टी बहुत बड्या बनवलं होतं माझ्या बहिणीनं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.